कशी आणि का बुडाली द्वारका नगरी? 12,000 वर्षांपूर्वीची गूढ कहाणी, इतिहास की सच्चाई. नमस्कार मंडळी, आज आपण उलगडणार आहोत जगातील सर्वात रहस्यमय प्रश्नांपैकी एक, द्वारका नगरीचे रहस्य. कशी आणि का बुडाली द्वारका? हे केवळ एक पुराणातील वर्णन आहे की यामागे खरंच ऐतिहासिक आणि वैज्ञानिक सत्य दडलेलं आहे? चला जाणून घेऊया. द्वारकेचा इतिहास. पुराणांतील वर्णन. द्वारका ही भगवान श्रीकृष्णाची राजधानी होती. महाभारतातील वर्णनानुसार कंसाचा वध केल्यानंतर श्रीकृष्ण यदुवंशासह मथुरेतून निघून पश्चिम भारतात आले आणि समुद्रकिनारी एक अत्याधुनिक नगरी उभारली, द्वारका. ही नगरी सोन्यात चांदीने सजलेली, 6 महालांनी युक्त, उंच मनोरे आणि प्राचीन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना होती. असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णानंतर द्वारका नगरी समुद्रात बुडाली. वैज्ञानिक आणि पुरातत्वीय पुरावे. 1988 मध्ये भारतीय समुद्री पुरातत्व विभाग NIOT आणि ASI आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी गुजरातच्या ओखा आणि बेट द्वारका जवळ सागरी उत्खनन केलं. त्यांना सुमारे 30 मीटर खोल समुद्रात धरणांच्या भिंती, रस्ते, बांधकाम अवशेष, नाणी, मूर्ती आणि घरांचे अवशेष मिळाले. हे अवशेष 9,000 ते 12,000 वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज आहे. म्हणजेच द्वारकेचं अस्तित्व महाभारत काळाशी निगडीत आहे याचा शास्त्रीय पुरावा सापडतो. महाभारताशी संबंध. महाभारतामध्ये म्हटलं आहे की युद्धानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेत परतले, पण यदुवंशात अंतर्गत कलह झाल्यानं एकमेकांत भयंकर युद्ध झालं आणि संपूर्ण वंश नष्ट झाला. त्यानंतर श्रीकृष्ण समुद्र किनाऱ्यालगत एका झाडाखाली ध्यानस्थ बसले आणि तिथेच त्यांच्या देहत्यागानंतर काही दिवसांत द्वारका नगरी समुद्रात बुडाली, असा उल्लेख महाभारतात आहे. द्वारका बुडण्यामागचं कारण काय? 1. भूकंप आणि समुद्रतळाचा बदल. वैज्ञानिकांचं मत आहे की टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे भूभाग खाली गेला असावा आणि त्यामुळे द्वारका बुडाली. 2. समुद्र पातळी वाढ. हजारो वर्षांपूर्वीच्या नैसर्गिक बदलांमुळे समुद्राची पातळी वाढली असावी. 3. दंतकथांचं रूपांतर. काही लोक मानतात की द्वारकेचं बुडणं ही केवळ पौराणिक कथा आहे, पण तिचं शास्त्रीय रूप आहे असं आता दिसतं. द्वारका आजही जिवंत आहे. आजची द्वारका ही एक पवित्र तीर्थस्थळ आहे. गुजरातमध्ये असलेली द्वारकाधीश मंदिर श्रीकृष्णाला समर्पित आहे. लाखो भाविक दरवर्षी इथे दर्शनासाठी येतात. काही ठिकाणी समुद्रात बुडालेल्या द्वारकेचे भग्नावशेष अजूनही दिसतात. पर्यटक व पुरातत्वज्ञ इथे संशोधनासाठी येतात. द्वारका नगरीचं अस्तित्व हे केवळ पुराणांपुरतं मर्यादित नाही, तर तिच्या अस्तित्वाला वैज्ञानिक पुरावेही मिळाले आहेत. आजही समुद्रात झोपलेली ही नगरी आपल्या इतिहासाचं, श्रद्धेचं आणि विज्ञानाचं जिवंत प्रतीक आहे. जर तुम्हाला हे रहस्यमय आणि ऐतिहासिक माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा अशाच अद्भुत कथा पुढे बघण्यासाठी.